आपण कमीत कमी 3-4 ऑर्डर जर एका वेळी विकल्या ना तर आपला बिझनेस लगेच सेट होऊ शकतो. वाव, हो. सिरियसली हॅरी? आणि म्हणून तर मी डोकं लावून हा बिझनेस निवडलाय. डंबो, तू आहेसच स्मार्ट. थँक्यू हनी. हे हॅरी, मी काय म्हणते, आपण आपल्या बिझनेस साठी एखादं छान नाव फायनल करायचं का? व्हॉट डू यू थिंक? आय थिंक यू आर राईट. तुझ्या डोक्यात आहे का काही नाव? हा, हॅरी, मला असं वाटतं आपण आपल्या बिझनेसला आईंचं नाव देऊया. म्हणजे बघ, तू सेटल होणं हे आईंचं स्वप्न होतं, राईट? राईट. प्लस डे 1 पासून आई तुला सपोर्ट करतायत. सो मला असं वाटतं आपण आपल्या बिझनेसला आईंचंच नाव देऊया. क्या बात आहे हनी. तुझा विचार खरंच खूप उत्तम आहे. पण मला काय वाटतं, फर्निचरच्या बिझनेसला ना फर्निचरशी रिलेटेड एखादं नाव असलं पाहिजे. जसं की रॉयल फर्निचर, किंग्स फर्निचर. ऑफकोर्स ही सगळी नावं ओल्ड फॅशन झाली आहेत. आत्ताचं काहीतरी ट्रेंडिंग नाव असलं पाहिजे. ट्रेंडिंग? हा, ट्रेंडिंग ट्रेंडिंग ट्रेंडिंग. हॅरी, मी काय म्हणते, फर्निचर लोक घरासाठी घेतात, राईट? राईट. म्हणजे आपल्या बिझनेसचं नाव घराच्या रिलेटेड असलं पाहिजे. येस. होमली फर्निचर, इंटेरियर. होमली इंटेरियर कसं वाटतंय? क्या बात आहे हनी. कमाल, एकदम बेस्ट नाव आहे. आपण हे नाव लॉक करून टाकू. खरंच. बरं, आता आपल्याला उद्घाटनाचा दिवस ठरवायला हवा. कशाचं? म्हणजे इनॉग्रेशनचा दिवस. ओ, आय गॉट इट. ओके हॅरी, कॅलेंडर मध्ये बघून ठरवू, ठीक आहे? येस. हॅरी, कोणाकोणाला बोलवायचं? कोणाला म्हणजे काय, आपल्या दोघांची फॅमिली, फ्रेंड्स, दॅट्स इट. ओके, बट हॅरी, स्पेशल गेस्ट म्हणून पप्पांना बोलवूया, म्हणजे थोडी पब्लिसिटी पण होऊन जाईल. ओ हनी, आज खूप सुचतोय ग तुला. थँक्यू हॅरी. बट हॅरी, आई बाबांना चालेल ना? म्हणजे त्यांना ऑड तर नाही वाटणार ना? अजिबात नाही, त्यांना अजिबात ऑड वाटणार नाही. हे बघ, आपण एक काम करूया, इन्व्हिटेशन मध्ये स्पेशल गेस्ट म्हणून आई पप्पांचं नाव टाकू. हा, आणि इन्व्हायटीज मध्ये आपल्या आई बाबांचं नाव टाकू. सिम्पल. हे बेस्ट आहे. येस. बरं ऐक, आता इन्व्हिटेशन कार्डच्या ऑर्डरचं बघायला पाहिजे, हो ना? हो. म्हणजे आता आपल्याला कामाला लागायला पाहिजे. ओके. येस. हाय. ते स्लॅम बुक आहे ना? हो. सो ॲक्च्युली इफ यू डोंट माइंड, तुम्ही मला जान्हवीने फिलअप केलेलं स्लॅम बुक दाखवाल का? म्हणजे कसं आहे, तिची इंटरेस्ट, तिच्या आवडीनिवडी काय अजून मला नीटचं माहीत नाही आहे ना, त्यासाठीच विचारत होतो. म्हणजे त्याने मला आयडिया आली असती, बट ओनली इफ यू आर कम्फर्टेबल. मॅड? जानू कोणाला मॅड म्हणत असेल? थँक्स. वेलकम. कसे आहात तुम्ही? अगं मी 100 नंबरी बरा आहे. तू कशी आहेस? अरे दिसत नाही तुला? कशी असणार आहे? बघ कशी सुकून गेली ते. आई हा बा, कसं काय येणं केलंस? पप्पा, मला तुम्हाला एक छान बातमी सांगायची. अरे वा, तू सांग सांग, लवकर सांग. पप्पा, हरीश स्वतःचा नवीन बिझनेस सुरू करतोय. काय? अरे वा, सिंचना, आनंदाची बातमी दिलीस. एकदम 100 नंबरी. हरीश, अभिनंदन. काय सिंचना, अभिनंदन. थँक्यू दादा. हरीश दादा, सिंचना, तुम्हा दोघांचं खूप खूप अभिनंदन. थँक्यू वहिनी. फक्त अभिनंदन बोलून चालणार नाहीये हा वहिनी, तुम्हा सगळ्यांना शॉपच्या ओपनिंगला यायचंय, समजलं?
पप्पा तुमच्या हाताने रिबिन कटिंग सेरेमनी होणार आहे. आता हे काय असते? पप्पा म्हणजे फीत कापायची आहे तुम्हाला. हो का? अरे वा वा वा, आम्ही सगळे येऊ. आज या ठिकाणी तुझी आई असायला हवी होती, तिला जास्त आनंद झाला असता. पण कुठलं काय, जाऊन बसलीये माहेरी आणि संपत एकदा ही माहेरी गेली ना, तिला काही लवकर बाहेर सुटत नाही बघ. काय करायचं? काय ग आजी अशी बोलते साईला? मावशी आजारी आहे म्हणून गेलीये ना आई. तसंही माझं बोलणं झालंय तिच्यासोबत फोनवर. तिलाही वाईट वाटतंय ग ती नाहीये तर. घेतली कड लगेच. आपण त्यांना व्हिडिओ कॉल करूयात. हाय, एकदम बरोबर बोललास. कॉल वगैरे नंतर करू ना, आधी इन्व्हिटेशन देऊया ना. हो हो हो, येस येस. पप्पा एकच मिनिट हा. अरे हे काय? आईला आधी द्या, तिचा पहिला मान. सॉरी आजी ना. यशस्वी भव. बरं, सगळ्यांनी नक्की यायचं आहे हा, प्लीज. अरे येणार मग काय. हो हो हो, तुम्ही काळजी करू नका, आम्ही सगळे नक्की येऊ. आणि हरीशराव, रागाच्या भरात आम्ही तुमचा जो काही अपमान केला असेल, जे काय बोललो असेल, ते तेवढं विसरून जा. तुम्ही मार्गी लागलात, आता माझा जीव भांड्यात पडला.